नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या ऑनलाईन क्लासमध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 11वी प्रकरण 2 पैसा या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। त्या तासिकेमध्ये आपण वस्तू विनिमयातील अडचणी याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे, ज्यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव, सामायिक मापदंडाचा अभाव, वस्तूचा साठा करण्यातील अडचण, विभाजितेची अडचण आणि पाचवी आणि शेवटची अडचण होती विलंबित देणी देण्यातील अडचण। या अडचणीनंतर पुढचा टॉपिक आहे आपला पैशाची व्याख्या, पैशाची उत्क्रांती आणि पैशाचे प्रकार। या गोष्टींचा आढावा या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पैशाची व्याख्या प्राध्यापक काउथर यांनी अशी केलेली आहे, जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसामान्यपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे साधन आणि मूल्य संचयाचे साधन म्हणून कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय। म्हणजे या वाक्याचं आपण विश्लेषण जर केलं तर आपल्याला 3 महत्त्वाची कार्य या वाक्यामध्ये दिसून येतात। पहिलं कार्य आहे विनिमय माध्यम, म्हणजे वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो ते साधन समोरच्या व्यक्तीला म्हणजे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघांना मान्य असलं पाहिजे, म्हणजे त्या वस्तूच्या अंगी स्वीकार्यता हा गुणधर्म असला पाहिजे। दुसरं कार्य आहे मूल्यमापनाचं साधन, म्हणजे काय की कोणत्या वस्तूचं किती मूल्य आहे हे ठरवण्याची शक्ती त्या पैसा म्हणून जी वस्तू आपण वापरतो त्या वस्तूमध्ये असायला पाहिजे। आणि तिसरं कार्य या वाक्यात सांगितलेलं आहे ते म्हणजे मूल्य संचय, म्हणजेच काय की भविष्यात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पैसा साठवण्यासाठी जी वस्तू आपण वापरणार आहोत ती क्षमता त्या वस्तूच्या अंगी असायला पाहिजे। म्हणजे आज रोजी माझं जे काही उत्पन्न आहे, मला हे भविष्यात जर खर्च करायचं असेल तर ते मला कोणत्या तरी सर्वाला मान्य होईल अशा वस्तूमध्ये साठवण्याची शक्ती असेल तरच मी माझं वर्तमानकालीन उत्पन्न हे भविष्य काळात वापरण्यासाठी योग्य राहू शकतं। म्हणून मूल्य संचय करण्याची क्षमता ज्या वस्तूमध्ये असते अशी कोणतीही वस्तू पैसा म्हणून स्वीकारली जाते। म्हणजे 3 कार्य महत्त्वाचे: विनिमयाचं माध्यम, मूल्यमापनाचं साधन आणि मूल्य संचय। हे काम ज्या वस्तूच्या माध्यमातून होतं ती वस्तू पैसा म्हणून स्वीकारली जाते। आणि एक सोपी व्याख्या प्राध्यापक वॉकर यांनी केलेली आहे। त्यांच्या मते जी वस्तू पैशाचे कार्य करते ती वस्तू म्हणजे पैसा, म्हणजे पैशाचे कार्य करणारी वस्तू म्हणजेच पैसा होय। तर त्यासाठी आपल्याला पैशाची कार्य माहित असावी लागतात। तर यानंतरच्या तासिकेमध्ये आपल्याला पैशाची प्राथमिक कार्य, द्वितीयक कार्य आणि अनुषंगिक कार्य पाहायचेत। म्हणजे यामध्ये प्रामुख्याने मूल्यमापनाचं कार्य असेल, मूल्य संचयाचं कार्य असेल, विलंबित देणी देण्याचं कार्य असेल आणि सर्वात महत्त्वाचं विनिमयाचं साधन म्हणून कार्य असेल। हे काम ज्या ज्या वस्तूच्या माध्यमातून होऊ शकतं अशी कोणतीही वस्तू पैसा म्हणून स्वीकारली जाते असं प्राध्यापक वॉकर यांना म्हणायचं आहे। जे पैशाचं स्वरूप वर्तमान काळात आपल्या नजरेसमोर दिसतं ते एकदम निर्माण झालेलं असेल का, तर त्याचं उत्तर निश्चितच नाही आहे। आज रोजी जो पैसा आपल्याला दिसून येतो तो पैसा एकदम निर्माण झालेला नाही आहे, तो टप्प्याटप्प्याने आणि हळूहळू त्यामध्ये बदल झालेला आहे। एक काळाची गरज या अनुसरून पैशामध्ये परिवर्तन सातत्यानं झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं। म्हणजे कोणकोणत्या स्वरूपातून पैसा परिवर्तन होत होत आज रोजी आपण इलेक्ट्रॉनिक पैशापर्यंत आलेलो आहोत। एक सुरुवातीला आपल्याला माहित आहे पशु पैसा होता, नंतर वस्तू पैसा आला, नंतर धातू पैसा आला, नंतर धातूंची नाणी, कागदी चलन, पत पैसा आणि शेवटी प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक पैसा। या सर्व पैशांचा आढावा आजच्या तासिकेमध्ये घ्यायचा आहे। म्हणजे आपण आता पैशाचे प्रकार पाहणार आहोत। तर त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे पशु पैसा। वस्तू मिळण्यातील अडचणी दूर करण्यासाठी पशु पैशाची निर्मिती झाली की ज्यामध्ये
गाय, शेळी, मेंढी या प्राण्यांचा पैसा म्हणून वापर केला जाईल। इतिहासपूर्व कालखंडापासून बऱ्याच दिवस प्राण्यांची देवाणघेवाणीच्या माध्यमातून खरेदी विक्री होत असे, परंतु प्राण्यांचे विभाजन करणं शक्य नव्हतं, कारण छोट्या छोट्या पार्टमध्ये प्राणी विभाजित करणं अडचणीचं जायचं, म्हणून त्याला पर्याय म्हणून त्या काळात सर्वाला मान्य होईल अशी स्वीकार्य वस्तू पैसा म्हणून वापरणं गरजेचं वाटू लागलं। म्हणून त्याचा परिणाम असा झाला की लोक प्राण्याऐवजी वस्तू पैशाकडे वळले। पैशाचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे वस्तू पैसा। जुन्या काळात ज्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या जायचा त्यामध्ये प्रामुख्याने शिंपले, मीठ, दुर्मिळ वस्तू, धान्य, पिसे, हस्तिदंत इत्यादी वस्तूंचा वापर केला जायचा। म्हणजे ह्या वस्तू दिल्यानंतर पाहिजे ती वस्तू खरेदी करता येत होती। हा जो पैसा आहे तो हवामानाची स्थिती आणि त्या एरियाची संस्कृती याला अनुसरून होता, परंतु या वस्तूचा साठा करण्यातील अडचण, कारण वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी परिस्थिती असल्यामुळे वेगवेगळा पैसा वापरला जायचा। मग ज्या प्रदेशात जो पैसा चालतो त्या वस्तूचा साठा करणं हे गरजेचं वाटायचं, म्हणून साठा करण्यातील अडचण ही देखील मोठी अडचण जाणवू लागली। त्या समस्येवर उपाय म्हणून नवीन पैसा शोधणं गरजेचं होतं, म्हणून त्याला एक पर्याय म्हणून तिसरा जो प्रकार आहे तो आहे धातू पैशाचा, ज्याच्यामध्ये सोने, चांदी, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर हा पैसा म्हणून व्हायचा, परंतु या धातूमध्ये समानता नव्हती। कारण कोणत्या धातूचं व्हॅल्यू किती आहे, कोणत्या धातूचं मूल्य किती आहे हे ठरवणं त्या काळात अडचणीचं वाटू लागलं की सोन्याला जास्ती महत्त्व आहे का चांदीला जास्ती महत्त्व आहे किंवा ॲल्युमिनियमला जास्ती महत्त्व आहे, कोणता धातू जास्त मूल्यवान आहे हे अडचणीचं होतं। हा समानतेचा अभाव असल्यामुळं यातही समानता निर्माण करणं आवश्यक होतं, म्हणून यालाही पर्याय म्हणून नंतर धातूंची नाणी निर्माण होऊ लागली। म्हणजे जो चौथा प्रकार आहे तो पैशाचा तो आहे धातूंची नाणी। साधारणतः राजेशाही पद्धतीमध्ये धातूंच्या नाणीच्या सुरुवात झालेली आहे। या धातूच्या नाण्यांमध्ये त्या राजाचा काही सिंबॉल असायचा, काहीतरी मोहर असायची आणि ती धातूची नाणी त्या राज्यात चालायची। या धातूच्या नाण्याचे दोन प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी आणि दुसरा प्रकार आहे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी। तर प्रधान नाणी म्हणजे काय? ज्या नाण्याचे दर्शनी मूल्य आणि अंतर्गत मूल्य हे समान असतं अशा नाण्याला प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी असं म्हटलं जातं। यामध्ये प्रामुख्याने सोने, चांदी यासारख्या मौल्यवान धातूचा वापर होतो। म्हणजे या धातूचं जे मूल्य असेल, म्हणजे सोन्याचं जर नाणं असेल, सोन्याचं प्रत्यक्ष धातूचं मूल्य आणि त्याच्यावर प्रिंट केलेलं मूल्य हे जेव्हा सारखं असते तेव्हा त्याला प्रधान नाणी किंवा प्रमाणित नाणी असे म्हणतात। म्हणजे सोन्याचं नाणं त्याच्यावर 100 रुपये प्रिंट केलेली असेल तर ते नाणं सुद्धा, तो धातू सुद्धा 100 रुपयाचाच आहे आणि त्याच्यावर छापलेली किंमत सुद्धा 100 रुपयेच आहे। अशा प्रकारच्या नाण्याला प्रधान नाणी किंवा प्रमाणित नाणी असं म्हटलं जातं। आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाण्यांचा। गौण नाण्यांचं काय असतं तर गौण नाण्याचं दर्शनी मूल्य हे अंतर्गत मूल्यापेक्षा अधिक असतं। म्हणजे त्याच्यावर प्रिंट केलेलं मूल्य हे जास्त असतं आणि त्या धातूचं मूल्य कमी असतं। अशा प्रकारच्या नाण्याला गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी असे म्हणतात। उदाहरणार्थ समजा तुमच्या समोर वर्तमान काळातला 10 रुपये असतील, 10 रुपयाचे प्रिंट केलेलं मूल्य हे त्याचं दर्शनी मूल्य आहे आणि जो त्यामध्ये धातू वापरला जातो ते त्याचं अंतर्गत मूल्य आहे। म्हणजे 10 रुपयाचं जे प्रिंट आहे ते दर्शनी मूल्य झालं आणि तो धातू ज्या धातूचं ते नाणं बनलेलं आहे ते धातूचं मूल्य हे अंतर्गत मूल्य झालं। म्हणजे वर्तमान काळातला धातू ह्याचं मूल्य त्या 10 रुपये तयार करण्यासाठी जो धातू वापरला जातो त्याचं मूल्य पाहिलं तर 1 किंवा 2 रुपये असतं, परंतु त्याच्यावर प्रिंट केलेलं मूल्य हे 10 रुपये असतं। अशा प्रकारच्या नाण्याला गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी असे म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने ॲल्युमिनियम,
निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूंचा वापर केलेला असतो आणि साधारणतः कमी मूल्याच्या व्यवहारासाठी ही नाणी वापरली जातात आणि जास्त मूल्याच्या व्यवहारासाठी प्रधान नाणी वापरली जातात। या धातूच्या नाण्यांमध्ये याचं वजन जास्त असल्यामुळे वहनीयतेची अडचण निर्माण होत होती, त्यामुळे हलका आणि सुकर होईल अशा पैशाची निर्मिती होणं आवश्यक वाटू लागलं। म्हणून त्यानंतरचा जो पैसा आहे, जो पाचवा प्रकार आहे, तो आहे कागदी चलन। कागदी चलन हा धातूच्या पैशाला पर्याय म्हणून अस्तित्वात आला। भारतात कागदी चलन निर्मितीचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, तो भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयला आहे। आरबीआय भारतातील सर्व प्रकारच्या नोटांची निर्मिती करते आणि फक्त भारत सरकारद्वारे 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी ही भारत सरकारद्वारे निर्माण केली जातात आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या नोटा आहेत त्या सर्व नोटांची निर्मिती ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या माध्यमातून केली जाते। म्हणजे नोटा निर्मितीचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे। या कागदी चलनामधला काय अडचण काय होऊ शकते, तर याचा वाईट परिणाम असा होतो की कागदी चलन सतत हाताळल्यामुळे ते खराब होतं, ते गैरसोयीचं होऊन जातं। हाताळण्यातील जी अडचण आहे, हाताळण्याची समस्या आहे, लवकर खराब होण्याच्या गुणधर्मामुळे हेही अडचणीचं वाटू लागलं। मग त्याला पूरक म्हणून नवीन पैसा निर्माण व्हायला लागला, तो म्हणजे बँक पैसा, म्हणजे त्याला आपण पत पैसा असं म्हणतो। पत पैसा हा व्यापारी बँकेच्या माध्यमातून निर्माण होतो। म्हणजे व्यापारी बँका आपल्याकडे ज्या ठेवी जमा होतात त्या ठेवीच्या आधारावर पत पैशाची निर्मिती करतात, त्यालाच आपण बँक पैसा असं म्हणतो। म्हणजे जेवढ्या काही ठेवी त्यांच्याकडे येतात त्या ठेवीच्या आधारावर ते चेकच्या माध्यमातून, म्हणजे आपण त्याला धनादेश म्हणतो, म्हणजे या साधनांचा वापर करून पत पैशाची निर्मिती केली जाते। म्हणजे जेव्हा ठेवीदार बँकेत आपल्या ठेवी ठेवतात त्या ठेवीच्या आधारावर बँक त्या ठेवीदारांना चेकबुकची सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यांना आपल्या खात्यावरील व्यवहार चेकबुकद्वारे करायला सांगतात की ज्याच्यामुळे पैसा हा बँकेकडे सुरक्षित राहतो आणि आपल्या ग्राहकाचे व्यवहार सुद्धा पूर्णपणे होतात आणि चेकच्या माध्यमातून केलेले व्यवहार हे पैशासारखेच असतात। त्याच्यामुळे बँक विशिष्ट रिझर्व्ह रक्कम ठेवल्यानंतर बाकीचा पैसा दुसऱ्याला कर्जाऊ देऊन त्याची पत निर्मिती करू शकतात। म्हणजे बँकांनी निर्माण केलेला पैसा म्हणजेच पत पैसा होय, हे आपण म्हणू शकतो। म्हणजे हा जो पत पैसा आहे हे प्रत्यक्ष पैसा आहे का, तर नाही, तर पैसा हस्तांतरण करण्याचं महत्त्वाचं साधन म्हणून पत पैसा ओळखला जातो। आणि आजच्या आधुनिक युगात पत पैशाचा वापर झपाट्याने झालेला आहे। म्हणजे अर्थव्यवस्थेत रोख स्वरूपात जी रक्कम उपलब्ध असते त्याच्या कितीतरी पट पत पैसा अर्थव्यवस्थेत निर्माण झालेला असतो। म्हणून आजच्या आधुनिक काळात देशाच्या आर्थिक विकासाचं, मानवाच्या आर्थिक विकासाचं महत्त्वाचं साधन म्हणून पत पैसा वापरला जातो। यानंतर जो 7वा प्रकार आहे तो आहे प्लास्टिक पैसा। प्लास्टिक पैसा म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या माध्यमातून या पैशाचा वापर केला जातो। म्हणजे प्रत्यक्ष पैसा इथं हाताळण्याची गरज नाही आणि हा जो प्लास्टिक पैसा आहे हा संगणकाच्या वापरामुळे, तंत्रज्ञानातील बदलांमुळे वापरणे शक्य झालेला आहे। आणि यानंतरचा जो पैसा आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक पैसा। इलेक्ट्रॉनिक पैशाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसतात की ज्यामध्ये आपण विविध प्रकारचे ॲप वापरून आपला व्यवहार पूर्ण करतो, ज्यामध्ये गुगल पे असेल, फोन पे असेल, इंटरनेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, भीम ॲप असेल, पेटीएम असेल, अशा कितीतरी प्रकारच्या ऑनलाईन स्वरूपाचे व्यवहार आपण करत असतो। त्यालाच इलेक्ट्रॉनिक मनी किंवा ई पैसा म्हणून ओळखलं जातं। भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या लोकांना, आपल्या जनतेला इलेक्ट्रॉनिक पैसा वापरण्यासाठी सतत प्रेरित करत असतात, कारण त्यांना विशिष्ट असा बारकोड दिलेला असतो आणि पासवर्ड दिला असतो। म्हणून या माध्यमातून केलेले व्यवहार हे सुरक्षित असतात। म्हणून आजच्या काळात या व्यवहाराचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारे आज आपण पैशाचे विविध प्रकार पाहिलेले आहेत की काळाच्या ओघात
यामध्ये कशा कशा प्रकारे परिवर्तन झालेत याचा आपल्याला थोडक्यात आढावा या ठिकाणी घेता आला, की ज्यामध्ये पशु पैशापासून ते इलेक्ट्रॉनिक पैशापर्यंत हे महत्त्वपूर्ण चेंजेस घडून आलेले आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या तासिकेमध्ये आपण पैशाचे गुणधर्म याचा आढावा घेणार आहोत. धन्यवाद.